मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेणार आहे तितकंच आपण मोंड्याची उंची घ्यायची आहे. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि इथे सुद्धा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला गोल गळ्याचा आकार देताना असं थोडंसं रेषेच्या बाहेर येऊन हा गोल आकार आपल्याला पूर्ण करायचा आहे. मोंड्याचा आकार घ्यायचा आहे कट करून आणि गळ्याचा आकार सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. नंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचे अस्तर. मोंड्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आणि गळ्याच्या बाजूने सुद्धा थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या. कारण इथे आपण पायपिंग वगैरे काही करणार नाही आहे, म्हणून पिना लावायच्या आणि डायरेक्ट आपल्याला गळ्याला शिलाई मारून घ्यायची. साधारण अस्तरच्या तिथे 1.5 इंच अंतर सोडून गळ्याला ही शिलाई आपल्याला पूर्ण करायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर मधला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा. एक्स्ट्राचा जो कपडा दिसतोय तो कट करून घ्यायचा. व्यवस्थित असं कट करायचं आहे, शिलाईला कुठेही धक्का लागला नाही पाहिजे. त्याच्यानंतर असे छोटे छोटे कट आपल्याला पूर्ण गळ्यावरती मारून घ्यायचे. त्याच्याने आपल्याला अस्तरमध्ये फोल्ड करायला मदत होते. याप्रमाणे अस्तरमध्ये फोल्ड करायचं आणि वरतून छान अशी दापटीप आपल्याला द्यायची, म्हणजे परफेक्ट आपला गळा तयार होईल. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. आता कपड्याला पलटी करायचं आणि पूर्ण अस्तर घ्यायचं आपल्याला जॉईंट करून. अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची आहे, म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडायला नको. एकदम परफेक्ट अशी शिलाई मारून आपल्याला पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. अस्तर जॉईंट झालं की आपल्याला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. बघा, अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे, म्हणजे फिनिशिंग छान येते ब्लाऊजची. लगेच आता पाठीवरचे टक्स आपल्याला मारायचे आहे. त्याच्यासाठी आपण पॉईंट टाकला, खाली 1/2 इंच वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. त्याच्यानंतर एक पट्टी घ्यायची, ती पट्टी आपल्याला कमरेला लावायची, म्हणून त्या पट्टीला असं एक बाजूने फोल्ड करून घ्यायचं आणि पट्टी अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. पाठीचा भाग अगदी छान असं तयार झालेला आहे. आता आपल्याला लेस लावायची आहे. अगदी नाजूक अशी लेस आपण इथे वापरणार आहे. पूर्ण गळ्यावरती आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. गोल गळ्यावरती लेस लावताना लेस थोडीशी सैल ठेवायची, म्हणजे परफेक्ट आकार तयार होतो. बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी ही लेस आपल्याला लावून घ्यायची. त्याच्यानंतर 1 इंच साधारण 1.25 किंवा 1 इंच अंतर सोडून आणखी एक पदर आपल्याला इथे लेसचा लावून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित आणि सावकाश एकसारख्या अंतरावरती आपल्याला ही लेस लावायची आहे. अशी तुम्हाला डायरेक्ट जमत नसेल तर एक रेष मारून घ्यायची आणि त्या रेषवर ही लेस लावून घ्यायची, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. त्याच्यानंतर आणखी एक आपल्याला पदर इथे लावायचा आहे. सेम अंतर सोडायचं, 1.25 किंवा 1 इंच अंतर, आणि आणखी एक पदर इथे लेसचा आपल्याला लावून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. 3 पदर आपले लावून झाले की आपली
अर्धी डिझाईन आपली तयार झालेली आहे। इथे आपण 3 इंच रुंदीचा कपडा आपण घेतला, त्याला असं डबल घडी करायची आणि शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर त्या पट्टीचे आपल्याला 2.5 इंच लांब असे तुकडे करायचे। बघा ह्याप्रमाणे 2.5 इंचाचे तुकडे आपण केले। ज्या बाजूने मोकळे पदर दिसत आहे त्या बाजूने सुद्धा आपल्याला शिलाई मारून त्याचे पदर पॅक करून घ्यायचे। म्हणजे तो आपण जो आयत आपण जो बनवला तो पूर्ण सगळीकडनं आता पॅक झालेला आहे। त्याचा एक पदर असा उचलायचा आणि तिथे थोडंसं छिद्र आपल्याला पाडून घ्यायचं आहे। बघा ह्याप्रमाणे असं कट केलं, त्याच्यातून आपल्याला तो कपडा असा बाहेर ओढून घ्यायचा आहे। व्यवस्थित असं हे करून घेतल्यानंतर हे टोकं आपल्याला अगदी व्यवस्थित असे करून घ्यायचे। बघा दोघे आता आपण तसेच करून घेऊया। अगदी छान आणि नवीन डिझाईन आपण आज बनवतोय, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता घ्यायचं आहे सुई दोरा आणि मणी, याचं आपल्याला बटरफ्लाय करायचं आहे। अगदी छोटंसं बटरफ्लाय आपण इथे बनवणार आहे। याप्रमाणे सेंटरला टाके टाकून इथे पॅक करून घ्यायचं आणि 2 मणी आपण इथे लावणार आहे। तुम्ही 1 मणी सुद्धा लावू शकता। बघा ह्याप्रमाणे आपण हे 2 मणी लावून इथे ना गाठ मारून पॅक करून घ्यायचं आहे। दुसरे बटरफ्लाय आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे। बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये हे सांगितलंय बटरफ्लाय कसं करायचं, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता तशीच डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची आहे। डिझाईन आपण तशी बनवून घेतली। इथे काय करायचं, ब्लाऊजला सेंटर काढायचं आहे आणि सेंटरपासून जर तुमची आता ती डिझाईन लावायची लक्षात येत नाही ना, मग काय करायचं 2.5 इंच आपण हे मोजून घेतलंय। पूर्ण गळ्यावरती सेंटरपासून आपण 2.5 इंच असं मोजून घ्यायचं आहे। बघा ह्याप्रमाणे आपल्याला पॉईंट टाकून घ्यायचे 2.5 इंचावरती। आता पहिले काय करायचं, सेंटरचं आपल्याला जे बटरफ्लाय ना ते जॉईंट करून घ्यायचं। मधली जी लेस आहे त्या लेसवरतीच आपल्याला हा टाका टाकून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी सुंदर आपली डिझाईन ती तयार होणार आहे। बघा ह्याप्रमाणे आपल्याला हे सगळे बटरफ्लाय लावून घ्यायचे आहेत। अगदी कमी वेळात सुंदर डिझाईन आपण आज बनवलेली मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या पूर्ण डिझाईन लक्षात येईल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा। डिझाईन आपली लावून झालेली आहे। लगेच आपल्याला सुंदर अशी लटकन बनवायचे, त्याच्यासाठी घ्यायची नॉड आणि 2 चौकोनी तुकडे आपल्याला इथे घ्यायचे आहेत। त्या चौकोनी तुकड्याचा त्रिकोणमध्ये आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे। दोन्ही टोकं दुमडून इथे लटकन आपल्याला नॉट ठेवायची आणि पुन्हा दुमडून एक शिलाई मारून घ्यायची। सुंदर असं लटकन आपलं तयार होतं। दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे। दोघंही नॉड आपण इथे जॉईंट करून घेणार आहे। वरतून 2.5 इंच मोजायचं आणि दोघंही नॉड जॉईंट करून घ्यायचे। आपली डिझाईन पूर्ण झालेली मैत्रिणींनो, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। त्याच्याने तुम्हाला असे रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।